शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर धनगरवाडी शिवारात गणपती मंदिराजवळ जेसीबी व दुचाकीचा अपघातात एक जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान हा अपघात की घातपात याची अहिल्यानगर शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती। प्रदीप शिवराम चिंचाने असे मृत व्यक्तीचं नाव असून विजय दत्तात्रय कजवे जखमीचं नाव आहे। अहिल्यानगर शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला। शासनाने बंदी घातली असतानाही हा प्रकार घडल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। या प्रकरणी संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनेने केली असून याबाबत उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे यांना निवेदन देण्यात आलंय। पारनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीरपणे देशी व विदेशी कंपनीच्या दारूची विक्री करणाऱ्या हॉटेल्सवर एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। वेगवेगळ्या 60 ठिकाणी एकाच वेळी टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांनी एकूण 83,490 रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला असून 7 आरोपींना ताब्यात घेतला। या प्रकरणी सर्वांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पारनेर हद्दीतील भाळवणी, टाकळी ढोकेश्वर आणि बनगडेवाडी या गावांमध्ये अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारीवरून कडक कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी विशेष पथकासह 28 मे रोजी ही धडक मोहीम राबवली आहे। अहिल्यानगर शहरात वैदुवाडी आणि नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे 2 वेगवेगळ्या आत्महत्याच्या घटना झाल्यात। दत्तात्रय किसन बागळे आणि अमोल वसंत काळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। नातेवाईकांनी दोघांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केला। या घटनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तोफखाना आणि नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस पुढील तपास करत आहेत। एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करत सुमारे 200 किलो गोमांस कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केलंय। या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेऊर बायजाबाई येथे अवैधपणे गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अजीम शरीफ पठाण यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या खोलीवर छापा टाकला। शहराची खबरबातमध्ये येथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।